बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. देशातील सर्वात अवघड परीक्षा म्हणजे UPSC. ही परीक्षा उत्तीर्ण होऊन IAS IPS अधिकारी बनायचं आणि देशाची सेवा करायची अशी अनेक तरुणांची इच्छा. काहींना त्यामध्ये यश येतं तर काहींना अपयश. सर्व सुविधा असताना कोणतीही आर्थिक अडचण नसताना या परीक्षेत यश मिळवणं हे तुलनेने अधिक सोपं. पण संपूर्ण परिस्थितीच बिकट, अभ्यासासाठी जागाही नाही किंवा आर्थिक पाठबळ नसताना या परीक्षेत यश मिळवणं म्हणजे अधिक कौतुकास्पद. हेच यश कोल्हापुरातल्या एका मेंढपाळाच्या मुलाने मिळवलंय. बिरदेव सिद्धप्पा डोणे असं त्यांचं नाव आहे. UPSCमध्ये त्याने देशात 551वा क्रमांक मिळवला. विशेष म्हणजे निकाल लागल्यानंतर तो बेळगावमधील अथणीमध्ये मेंढ्या घेऊन गेला होता. बिरदेव डोणेचे मूळ गाव कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील यमगे. शाळेत असल्यापासूनच IPS व्हायची इच्छा. त्यासाठी परिस्थितीला तोंड देत त्याने अभ्यास केला. 2 वेळा अपयश आल्यानंतरही खचला नाही. 3ऱ्या प्रयत्नात मात्र देशात 551वा क्रमांकाने यश मिळवलं. वयाच्या 27व्या वर्षी त्याने हे यश मिळवलं आहे. बिरदेव डोणेला भारतीय पोलीस सेवा म्हणजे IPS सेवेत काम करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. आई, वडील, 1 भाऊ 1 बहीण असा बिरदेव डोणेचा परिवार आहे. सुरुवातीपासूनच UPSC करून अधिकारी व्हायचं स्वप्न बिरदेवने उराशी बाळगलं. पण त्यासाठी परिस्थितीची अडचण होती. दिल्ली पुण्यात जाऊन UPSCचा अभ्यास करणं म्हणजे खर्चाचं. त्यासाठी महिनाकाठी किमान 10 ते 12 हजार रुपयांचा खर्च. तो खर्च परवडणार नाही, त्यामुळे तू कुठेतरी नोकरी बघ असा सल्ला बिरदेवच्या वडिलांनी दिला. परंतु IPS व्हायचंच या एका इच्छेने बिरदेवने परिस्थितीवर मात केली. बिरदेवचा भाऊ वासुदेव डोणे हा भारतीय सैन्यात सेवेत आहे. त्याने बिरदेवचा आर्थिक खर्च उचलला. बिरदेवने 2 वर्ष दिल्लीत अभ्यास केला. त्यानंतर पुण्यात येऊन तयारी केली. पहिल्या 2 संधीमध्ये तो अपयशी ठरला. 3ऱ्या प्रयत्नात तो देशात 551व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. न्यूज मराठी 24 कोल्हापूर.